तुम्ही कशाला आले तिकडे कालवा करायला? अरे घरात बसून करमना झालतं म्हणून आलोय आम्ही. मग चला माझ्या संगत शेतात. शेताड काय काम आहे आमचं? अरे मला बी लई कंटाळा येतोय, चला की. काल पवायला शिकवू म्हटलं तर कालटी मारलास की. आणि आज तुला कंटाळा आल्यावर लगेच जायचं वय, मग जा तूच. तसं नाही, अंजलीबाईंना पुस्तकं वाचायची आहेत, त्यांना वाचू द्या. तुम्ही चला माझ्या संगत. अजिबात नाही, आमच्या वहिनी आम्हाला गोष्ट सांगणार आहेत आणि त्या सोडून आम्ही तुझ्या संगत कशाला येऊ ना. जा तूच. या परत माझ्याकडं, मग धावतो तुम्हासनी. अंजली, रानान सूरज बारकी होती का नाही तेव्हा ह्यो वाडा असाच गजबजलेला असायचा बघ पोरा सोराने. तुला एक सांगू, तो भाल्या आहे का नाही पैलवान, तो भाल्या आणि आमचा राणा पायऱ्यावरनं गडगडत खाली आली. आम्ही लागला असेल म्हणून बघायला गेलो तर पायरी तुटली होती आणि ही दोघं हसत होती. लय वर्षांनी घर भरल्यासारखं वाटतंय बघ. काय चाललंय काय हे? घर आहे का आठवडी बाजार? काय धुडगूस घातला यांनी? काल साहेबांनी सांगितले म्हणल्यावर मास्तरनीच्या शाळेतली पोरं आली असत. घ्या आता एवढंच काय ते राहिलं होतं म्हणा. हे काम करा म्हणाव, आजूबाजूच्या गावातली बी पोरं टोरा जमा करा आणि घालत बसा म्हणाव राडा. घरातली शांती पार बिघडून टाकली कार्ट्यांनी. काय साहेब काय बी म्हणा, तुम्हाला ताप द्यायचं एक बी चानस घालू ना बघा. ती मास्तरी समधी तिचं लाड करतात म्हणून लई छेपर लगत झाली. पण मामनजीसनी कसं काही कळत नाही. असं कुणाला बी घरात बोलवलं तर घर राहणार आहे काय? घर आहे का पाळणा घर काय माहित. तू घर हिला रिवडू नका चंदे. असल हिम्मत तर जा खाली आणि थोबाडव एकेकाला. जा. म्या नाही, मला भ्या वाटते त्या मास्तरणीचं. मास्तरणीला काय घाबरायचंय का? आव ताई साहेब असं कसं, म्या लई साधी आहे, भोळी आहे, धाकल्या सुनबाईंची पाठराखी नाही आणि या घरात राहायचं म्हणजे थोरल्या सुनबाईसनी घाबरलेलं चांगलं बाबा. तुम्ही बी कानात बोळ घालून बसा, वाट्याला जाऊ नका. लई खवाट आहे ती. असल्या 10 जणी जरी समोर आल्या का नाही तरी बी आम्ही घाबरत नसतोय. ती कोण लागून गेली? मग जाऊ बरं, वरडा बरं तिला. हाय का हिम्मत? हाय साहेब तुमचा समदार उबाब गेल्यासारखा झालाय बघा. एवढी जादवांची लेक गप बसावं लागत्या. आमासनी चॅलेंज करू नका चंदे. आमच्या वाट्याला कुणी बी गेलं तरी आम्ही त्याची सोडत नसतोय, हे ध्यानात ठेव. असं मग जाऊ बरं खाली आणि एकेकाला द्या बरं फटक. मला तर वाटतंय यातली एक बी पोरग कुणाच्या बाला घाबरणार नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.